तर पश्चिम घाटातनं उगम पावणारी उल्हास नदी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातनं वाहत जाऊन पुढे अरबी समुद्राला मिळते। या नदीमध्ये आंध्र धरणातनं पाणी सोडलं जाते। ठाणे जिल्ह्यातील ठाणे भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह MIDC आणि स्टेम प्राधिकरण यांना नदीतनंच पाणी पुरवठा होतो। मात्र या नदीला बदलापूरमध्ये जलपर्णीचा विळखा पडलाय। जलपर्णी पाणी शोषून घेत असल्यामुळे नदीची पाणी पातळीही कमी होत चालली आहे। तर जलपर्णीमुळे पाण्यात सूर्यप्रकाश जात नसल्यानं पाण्यातील ऑक्सिजनही कमी होतोय, त्यामुळे जलचरांचं अस्तित्वही धोक्यात आलंय। मात्र या नदीकडे जलसंपदा विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यालाच याचा फटका बसण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीवर सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं आच्छादन पसरल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या बदलापूर परिसरात आहे। वालिवलीच्या पुलाखाली ही जी उल्हास नदी आपण पाहतोय तिच्यावर संपूर्णपणे जिथवर नजर जाईल तिथवर फक्त जलपर्णी आपण पाहू शकतोय। नदीचं पाणी कुठेही आपल्याला दिसत नाहीये। ज्यावेळेस एखाद्या नदीवर जलपर्णीचं आच्छादन पसरतं तेव्हा नदीच्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही, त्यामुळे नदीतला ऑक्सिजन कमी होतो आणि जलचरांनाही धोका निर्माण होतो। परिणामी नदी मृतावस्थेत जाण्याचा देखील धोका असतो। याच नदीचं पाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पिण्यासाठी पुरवलं जातं। मात्र या नदीची सध्या ही अवस्था पाहून मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे। काही वर्षांपूर्वी याच जलपर्णीवर तणनाशकाची फवारणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस जलपर्णीची समस्या सुटलेली होती। मात्र त्यानंतर ही योजना बंद करण्यात आली आणि पुन्हा एकदा मागील काही वर्षांपासून उल्हास नदीवर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं साम्राज्य आपण पाहू शकतोय। उल्हास नदीमध्ये कुठलीही प्रक्रिया न करता जे काही सांडपाणी सोडलं जातं त्यामुळे खरं तर जलपर्णीची समस्या दरवर्षी उद्भवते असं या ठिकाणी बोललं जात आहे। मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाय अजूनही निघू शकलेला नाही। असं असलं तरी सध्याची नदीची अवस्था पाहून पर्यावरण प्रेमींकडून आणि नागरिकांकडून मात्र चिंता व्यक्त केली जाते। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।